आटपाडीत वाळू माफियांचा तहसीलदाराकडून 1.5 तास पाठलाग करून वाळू चोरीचा उधळला डाव। आटपाडीत मानगंगा नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांचा तहसीलदार शीतल बंडगर यांच्या पथकाने 1.5 तास पाठलाग करून वाळू चोरीचा डाव उधळला। अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात आटपाडी तहसील प्रशासनाने ही आक्रमक भूमिका घेतली। तहसीलदार शीतल बंडगर यांनी रविवारी पहाटे वाळू माफियांचा तब्बल 1.5 तास पाठलाग करत त्यांचा डाव उधळून लावला आणि या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्या आदेशानुसार तसेच उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत रविवारी सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार शीतल बंडगर महसूल पथकासह देशमुखवाडी परिसरातील मान नदीपात्रात अवैध वाळू उत्खननासाठी आलेले पांढऱ्या रंगाचे इंट्रा पिकअप आणि निळा रंगाचे हायवा वाहन महसूल पथकाच्या निदर्शनास आले। वाहनांवर कारवाई करण्यासाठी पथकाने पुढाकार घेतच चालकाने वाहनांसह घटनास्थळावरून पलायन केले आणि त्यानंतर तहसीलदार बंडगर यांनी महसूल पथकासह तात्काळ वाहनांचा पाठलाग सुरू केला। देशमुखवाडी येथून निघालेली ही वाहने सोनलवाडी, बागलवाडी, बेंदवस्ती, कटवळ मार्गे महूदच्या दिशेनं पळून गेली। सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या या थरारक पाठलागादरम्यान वाळू माफियांनी प्रशासनाची कारवाई हाणून पाडण्यासाठी विविध मार्गांवर इतर वाहने उभी करून महसूल विभागाच्या वाहनांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आले। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार बंडगर यांनी तात्काळ तहसीलदार सांगोला तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली। स्थानिक चौकशीत संबंधित वाहनांचा संबंध महूद येथील तानाजी सुनील लवटे याच्याशी असल्याचं माहिती महसूल प्रशासनाला मिळाली आहे। महसूल पथकाने घटनाचे पंचनामा करून अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।